बघा, एका शाळेतील 10% मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या 1/4 पट आहे. तर त्या शाळेतील मुले व मुली यांचे प्रमाण किती असा प्रश्न सोडवायचा कसा? शाळेतील मुले, गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, शाळेतील मुले यांचं प्रमाण X समजायचं आणि मुली शाळेमध्ये Y आहेत असं समजायचं. गणित म्हणते काय? शाळेतील 10% मुलांची म्हणजे X समजलेल्या शाळेतील मुलांची संख्या X. शाळेतील 10% मुलांची संख्या मांडणी करायची कशी? तर X ची 10%, शाळेतील 10% मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या, म्हणजे मुलींची संख्या Y समजली, 1/4 पट आहे. अशा पद्धतीची मांडणी करा. X गुणिला 10%ची मांडणी 10/100 अशी Y गुणिला 1/4. लेकरांनो, हा भाग कसा जातो? 10 1 10, 10 10 100 असा. Y गुणिला 1/4. X गुणिला 1 म्हणजे 1x, याला X छेदस्थानी 10 अशा स्वरूपात. इथं Y गुणिला 1 म्हणजेच Y छेदस्थानी 4. X कडे येताना Y भागीला स्वरूपात आणि लेकरांनो हे 10 भागीला असलेले म्हणजे छेदस्थानी असलेले अंशस्थानी, इथं छेदस्थानी 4. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी, अधिक असेल वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला स्वरूपात दर्शवा, नोंदवा, मांडा. म्हणजे आता 2 पंच 10, 2 दोन्ही 4. ओके. X छेदस्थानी Y 5 आणि हे 2. जे प्रश्न विचारला की शाळेतील मुलगा आणि मुली, शाळेतील मुले आणि मुली यासाठी आम्ही चलपद XY वापरलं. शाळेतील मुले मुली यांचे प्रमाण काय? तर X चा व्हॅल्यू 5 आणि Y चा व्हॅल्यू 2. 5 2 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. गुणोत्तर प्रमाण संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.